माझ्याबद्दल सांगायचं तर मी UPSC ॲस्पिरंट राहिलेली आहे. मी लास्ट 2 to 3 इयर्स मी UPSCची तयारी केली. त्यामध्ये मी दिलेली आहे आणि UPSC मेन्स पण दिलेली आहे. पण काही मार्कांनी माझी मेन्स राहून गेलेली आहे. त्यानंतर मी MPSCची तयारी केली आणि MPSCची तयारी करत असताना पण ते म्हणतात ना, की UPSC आणि MPSC इज नॉट गॅरंटेड. मी भरपूर प्रयत्न केले. मी लास्ट 5 इयर्स टोटल UPSC आणि MPSCचा अभ्यास केला. पण मला काही यश मिळालं नाही. कदाचित होऊ शकते की माझी मेहनत कमी पडली असेल किंवा माझ्या ते नशिबात नसेल. तरी पण खचून न जाता आणि लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, कारण की काय होतं ना, की MPSC आणि UPSC म्हटलं आणि आपण एकदा तयारी केली तर त्याची एक बोंबाबोंब होऊन जातं की बा ही अधिकारी होऊनच येईल असं. पण अनफॉर्च्युनेटली जर नाही झालं तर त्या कंडिशनमध्ये ॲस्पिरंट निराश होतात आणि ते हा विचार करतात की लोक आमच्याविषयी काय विचार करणार, की मोठा अधिकारी बनणार होता आणि आता बघा काहीच नाही आहे. तर असे टोमणे आणि अशी भीती माझ्या पण मनामध्ये होती आणि अशी टोमणे पण मी भरपूर ऐकले. पण मी त्या गोष्टीला खचून न जाता मी त्यापेक्षा एक मोठं स्वप्न बघितलं. मी असं स्वप्न बघितलं, काय झालं आपण UPSC, MPSC क्लिअर करू नाही शकलो, अधिकारी होऊ नाही शकलो, तर आपण एक छोटासा आपला एक स्टार्टअप करायचा, एक बिझनेस उभा करायचा. म्हणजे की आपण म्हणजे एम्प्लॉयी म्हणून काम करण्यापेक्षा आपण एम्प्लॉयमेंट देऊ शकलो पाहिजे आणि आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकलं पाहिजे, अशा सिस्टमचा आपण भाग झाला पाहिजे. तर मी माझा एक छोटासा स्टार्टअप तयार केला. त्यामध्ये मी स्वतः सोप्स बनवते, त्याच्यानंतर मी शॅम्पूज बनवते, ऑइल बनवते आणि बघा कुठली पण सुरुवात आहे ना शून्यातून होते. जेव्हा मी स्टार्टिंग केलं होतं, तर आता जसं नियर अबाउट 1 वर्ष झालं आहे माझ्या बिझनेसला. तुम्ही स्टार्टिंग जेव्हा 4 सोप, 5 सोपपासनं, 1-2 क्रीमपासनं, 2-4 शॅम्पूपासनं केले. पण मला त्याचं काहीच दुःख आणि असं रिग्रेट वाटलं नाही, की यार मी काय म्हणजे कोणते स्वप्न घेऊन जन्माला आलेली आणि मी काय करत आहे. कारण की MPSC आणि UPSCचा अभ्यास करताना पण तुम्ही ग्रॅज्युएशन पण झाले असाल तरी तुम्हाला 5वी-6वीचे पुस्तकं वाचवूनच तुम्हाला त्या लेव्हलवर यावं लागतं. तसं मी पण सुरुवातीला 5-6 सोप, 4-5 क्रीम, 2-4 ऑइलच्या बॉटल्स बनवून मी ह्या लेव्हलपर्यंत आलेली आहे. आज माझा टर्नओव्हर म्हणजे असा मंथली एवढं तर मी कमवूनच घेते, की एखादा अधिकारी म्हणजे एक इमानदारीने कमवत असेल, तेवढं मंथली मी कमवून घेते. आणि माझं माझं असं म्हणणं आहे, की आपण एखादं स्वप्न पाहतो आणि तो स्वप्न जर पूर्ण होत नसेल, ते समजून जायचं की ईश्वराची इच्छा आहे आणि त्याने आपल्यासाठी आणखी काही म्हणजे मोठं असं डिझाइन केलेलं आहे. तर हे सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं, निराश होऊन जायचं नाही. काय झालं, आपण अधिकारी झालो असतो तर काय केलं असतं? आपण समाजसेवा केली असती, आपण गरिबांना मदत केली असती, आपण सिस्टमचा भाग झालो असतो. तर एक बिझनेस वुमन बनून सुद्धा किंवा एक बिझनेसमॅन बनून सुद्धा आपण हे सगळं करू शकतो. आपण समाजसेवा करू शकतो, आपण अर्थव्यवस्थेचा एक चांगला भाग बनू शकतो. तर आयुष्यात कधीच असं खंबीर म्हणजे असं हारून न जाता नेहमी खंबीर राहायचं आणि प्रत्येक गोष्ट ही चांगली असते आणि प्रत्येक गोष्ट शून्यातून घडत असते. तुम्ही MPSC, UPSCचा अभ्यास करता तेव्हा पण तुम्हाला 4थी-5वीच्या पुस्तकं हातात घ्याव्याच लागतात. त्यावेळेस आपण हा विचार नाही करत, की मी ग्रॅज्युएट झालेलो आहे. मग मी 4थी-5वीचा अभ्यास कशाला करायचा? त्याच पद्धतीने जर तुम्ही एक स्वप्न बघितलं असेल जसं माझं, की नाही बा मला एक बिझनेस वुमन बनायचं आहे, मला एका कंपनीची MD बनायचं आहे. तर असं म्हणून खचून न जाता बिनधास्त आपल्या मार्गाला लागा. लोकांना जो विचार करायचा असेल त्यांना करू द्या. लोकं फक्त 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस विचार करतील. याच्यापेक्षा जास्त विचार करणार नाही आणि विचार करत पण असतील तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. तुम्हाला तुमचं काम इमानदारीने करायचं आहे आणि जेव्हा तो रिझल्ट येईल ना, तेव्हा ह्या सगळ्या लोकांची तोंड बंद होतील. थँक